It's a request. किती गप्प घर झालंय. कधी गाडी हसणं खेळणं बोलणं होतं. आता सगळे मोबाईल मध्ये. हो आई, आता जमाना बदलला आहे. मीटिंगला निघतोय. अरे यार, परत एकदा गेम ओव्हर. आता तरी बॉसला हरवावंच लागेल. तर आज आपण व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते पाहूया. खूप साधी सोपी आणि ह्या पद्धतीने जर मी पुलाव बनवला तर खूपच छान होईल. मी पाठवलंय. 10 मिनिटात मीटिंगला निघतोय. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते गिफ्ट. ह्या मुलीने किती छान डान्स केलाय. मी पण असाच करेन. यस, मी लेवल क्रॉस केली. ये एवढं गप्प घर कधीच पाहिलं नव्हतं. सगळे इथे एकत्र आहेत पण कोणीच कोणासोबत नाही. एक वेळ होती जेव्हा आपण सगळे एकत्र जेवायचो, गप्पा मारायचो, खेळायचो. पण आज प्रत्येक जण मोबाईल मध्ये हरवलाय. हेच का आपल्या नात्यांचं भविष्य? हो आई, पण हल्ली वेळच मिळत नाही. आपण खूप व्यस्त झालोय, पण नात्यांनाही वेळ द्यायलाच हवा. आजी, खरंच मी तुझ्याशी खूप दिवसांनी बोलतीये. सगळे जण इकडे या, तुम्हाला नात्यांचं महत्त्व समजवते. समजलं का? एवढंच विचारीन. एका दिवसासाठी मोबाईल बाजूला ठेवू शकाल का? एक दिवस का नाही? चला आपण एक दिवस नो मोबाईल ठेवायचा का? हो, चला एकत्र जेवूया. बघा, आज सगळेजण किती छान जेवतायत आणि गप्पा मारतायत. आई, ऑनलाईन रेसिपी पेक्षा तुझा हातचा भात आजही खूप छान लागतो. लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना. मिले हम छलक उठा, खुशी का खुमार, क्या कहना. आई, तुझ्या हाताने केस विचारायला खूप छान वाटतं. मला लक्षात आलं की मी तुमच्याशी बोलायला वेळच देत नव्हतो. आजी, तुला काय सांग ना, काय व्हायचं? सांगते हा. आम्ही घरात एकत्र बसून गाणी म्हणायचो, पोवाडे म्हणायचो, भोंडला खेळायचो. मोबाईल नव्हते पण मन मोकळेपणा होता. चला आज आपण डान्स खेळूया. ये सारी जमीन पर. छत्रपती शिवाजी महाराज. डिजिटल दुनियात आपण नात्यांना हरवतो, पण जर थोडा वेळ द्याल तर त्याचं खरं सौंदर्य अनुभवू शकता. मोबाईल जीवनाचा भाग आहे, पण नात्यांचा विसर पडता कामा नये. प्रेम, संवाद आणि वेळ ह्यामुळेच नाती टिकतात. आजपासून नातं ऑनलाईन वर नाही, हॉटलाईन वर ठेवूया. मोबाईलचा पूर्ण विरोध करणार नाही आम्ही, पण नात्यांची ही ऊब
शिकलो की तंत्रज्ञान वापरा, तरी नात्यांची ही जागा घेऊ देऊ नका. मोबाईलच हातात नको, माणसंही असू द्या. धन्यवाद. खरंच छंद माझा मोबाईल खेळण्याचा लागला. 24 तास मोबाईल सोबतच राहण्याचा लागला. रात्रंदिन सोबत राहतो माझ्या खुशीशी. वेळ मोबाईल हाती ठेवण्याचा लागला. हा वेळ थोडा कमी करावाच लागेल. आणि हेच आपली ही मुलं सगळी आपल्याला समजवतायत.